दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ छट्टा रेल्वे ट्रॅफिक सिग्नलवर कॅबची ई रिक्षाला टक्कर झाली। धडक होताच ई रिक्षा रस्त्यावर उलटली। यानंतर कॅब चालक मोहम्मद साकिब आणि ई रिक्षा चालक रस्त्याच्या मधोमध येतात। दोघांमध्ये बाचाबाची सुरू होते। इतक्यात स्कूटरवरून तिघे जण तिथे पोहोचतात। हे लोक आधी हस्तक्षेप करतात आणि नंतर कॅब चालकाशी भांडण सुरू करतात। एवढंच नाही तर ई रिक्षा चालकाकडून रोख रक्कम हिसकावून घेतली। गर्दी जमताच हे लोक स्वतःला वेढलेले पाहून गोळीबार सुरू करतात। यातील एक गोळी कॅब चालकाच्या पोटात लागली। गोळीबारामुळे शेजारी उभा असलेला भिकारीही जखमी झाला असता आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी होतात। सुरुवातीला हे प्रकरण रस्त्याच्या रागातून हत्या झाल्याचं दिसतं। अखेर आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी गूढ उकलले। ही घटना रोजची नसून प्रत्यक्षात दरोडा आणि चोरीची होती। चला जाणून घेऊया याबद्दल सविस्तर कहाणी आपल्या DSD वर्ल्डवर। नमस्कार, DSD वर्ल्ड मध्ये आपले स्वागत आहे। ACP ऑपरेशन्स धर्मेंद्र कुमार यांच्या नेतृत्वाखाली 2 टीम तयार करण्यात आल्या होत्या। पथकाने CCTV फुटेज आणि गुन्हेगारी कागदपत्रांचं विश्लेषण केलं। एका अधिकाऱ्याने सांगितले की संपूर्ण घटना एका CCTV क्लिपमध्ये कैद झाली आहे। यात टक्करही झाली, ज्यामुळे वाहन चालकांमध्ये वाद झाला। यानंतर संशयित घटनास्थळी पोहोचले आणि त्यानंतर कॅब चालकाची हत्या करण्यात आली। DCP मनोज मीना यांनी सांगितले की CCTV फुटेजमध्ये अनिता उर्फ रुखसारच्या साथीदार फिरोज स्कूटरवर येतो। हे लोक साकिबला शूट करतानाही दिसत आहे। स्कूटरची नंबर प्लेट बनावट असल्याचे त्यांनी सांगितले। अनिता, फिरोज आणि साजिद यांच्यासह तिघे आरोपी जुनी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या दिशेने पळून गेले, तर सलमान गर्दीत गायब झाला। अतिरिक्त CCTV फुटेजमध्ये आरोपींनी ऑटो रिक्षा घेतल्याचं समोर आलंय। पोलिसांनी चालकाची चौकशी केली। त्यांना शास्त्रीनगर परिसरात सोडल्याचं ऑटो चालकाने सांगितलं। या प्रकरणी DCP म्हणाले की शास्त्रीनगर परिसरात त्याचा संभाव्य ठावठिकाणा आम्हाला माहिती मिळाली। यानंतर स्थानिक माहिती देणारे सक्रिय झाले। पोलिसांनी सांगितले की CCTV फुटेजमध्ये आम्हाला अनिताचे स्पष्ट छायाचित्र सापडले। ती तिची बहीण सुनीता खान आणि आईसोबत उत्तर दिल्लीत राहत होती। बीट अधिकाऱ्यांच्या मदतीने सुनीता लोणी इथे राहू लागल्याचं कळलं। पोलिसांनी सांगितले की आम्ही त्यांच्या घरी गेलो असता 6 महिन्यांपूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचं कळलं। अनिता आणि तिची आई आता बनव्यात राहत होत्या। तांत्रिक पाळत माहिती देणाऱ्यांनी पोलिसास खजुरी खास इथे नेले। इथे आरोपींना आश्रय देणाऱ्या अनिता आणि तिचा सावत्र भाऊ साजिद यांना अटक करण्यात आली। दुसरा आरोपी सलमान कमल विहार इथून पकडला गेला। अधिकाऱ्यांनी सांगितले की चौथा संशयित फिरोज हा फरार आहे। त्याला पकडण्यासाठी छापे टाकण्यात येत आहेत। चौकशी दरम्यान आरोपींनी पोलिसांना सांगितले की ते घटनास्थळाजवळ लक्ष्याची वाट पाहत होते। जेव्हा त्याने कॅब आणि ई रिक्षामध्ये अपघात झाल्याचं पाहिलं तेव्हा त्याला दोन्ही पीडितांकडून पैसे आणि फोन हिसकावून घेण्याची संधी मिळाली। हे लोक या भागात लोकांकडून लूटमार चोरीच्या घटना करत असत। ई रिक्षा चालकाला मदत करण्याचा बहाणा करून आरोपीने त्याच्याकडून 400 रुपये चोरले। त्यानंतर ते कॅब चालकाकडे गेले। कथितरित्या तिची पर्स आणि फोन हिसकावून घेतला। कॅब चालकाच्या ही बाब लक्षात आली आणि त्यांनी एकाला बघितलं, पकडलं। बाचाबाची झाली। आरोपीने पिस्तूल काढून त्याच्यावर गोळी झाडली आणि पळून गेला। ही महिला अंमली पदार्थांचे व्यसनी असल्याचं पोलिसांनी सांगितले। 2014 मध्ये काश्मीरी गेट परिसरात खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातही तिचा सहभाग होता। सलमानवर यापूर्वीही 2 गुन्हे दाखल आहेत। यातील एक प्रकरण शस्त्रास्त्र कायद्याचंही आहे। अधिकाऱ्यांनी सांगितले की आरोपींनी चोरीचे मोबाईल वापरणं बंद केलं। ते सर्वजण भाड्याच्या घरात राहत होते। याआधी बचाव करताना कॅब चालक साकिबवर हल्ला करणाऱ्या तरुणांनी त्याच्या पोटात गोळी झाडली होती। गोळी त्याच्या पोटाच्या वरच्या भागात लागली। त्याचवेळी 15 वर्षाचा मुलगाही जखमी झाला। दोघांना जखमी अवस्थेत उपचारासाठी जवळच्या LNJP रुग्णालयात नेण्यात आलं। तिथे उपचारादरम्यान कॅब चालक साकिबचा मृत्यू झाला। तिथे जखमी मुलावर उपचार करण्यात आले। याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। तेव्हा जाणून घेऊ पुढील भागात। तोपर्यंत धन्यवाद।